राज्यातील घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात ग्रामपंचायतींपासून ते मुंबई महानगरपालिकेपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपाच्या अडचणी लक्षात घेऊन लवकरच व्यापक धोरण लागू करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. मुंबईतले कबूतरखाने आणि कबुतरांच्या पिसांमुळे विष्ठेमुळे नागरिकांना होणारे श्वसन विकार ही मोठी समस्या असून कबूतरखाने बंद करण्याची मोहीम पुन्हा एकदा सुरू करण्याचे निर्देश महानगरपालिकेला दिले जातील, असे या विभागाचे प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. राज्यातील सर्व मॉल्सनी अग्निसुरक्षेचे निकष पूर्ण न केल्यास त्यांचं वीज पाणी जोडणी तोडली जाईल, असं मंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. राज्यातले सर्व मॉल्सचे 90 दिवसात फायर ऑडिट पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित महापालिकांना दिले जातील, असंही त्यांनी सांगितलं. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधान परिषद विशेष सत्रात सांगितलं. शासन विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या, शाळाबाह्य विद्यार्थी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात गंभीर असून सर्वंकष उपाययोजना राबवत आहे, असं भुसे यांनी सांगितलं. राज्यातल्या 26 जिल्हा परिषदांमध्ये ग्रामविकास विभागातील कनिष्ठ सहाय्यक पदावरील पदोन्नती देण्यासंदर्भातल्या शासन आदेशाची अंमलबजावणी झाली असून 5 जिल्हा परिषदांमध्ये ही कारवाई सुरू आहे आणि उर्वरित 3 जिल्हा परिषदांमध्ये आदेश लागू करण्यात तांत्रिक अडचणी आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. येत्या 2 वर्षात एसटीचा चेहरा-मोहरा बदलणार असून पुढच्या 5 वर्षात 25,000 बस खरेदी केल्या जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी श्वेतपत्रिका काढली असून मंडळावर 10,000 कोटी रुपयांचं कर्ज आहे. मात्र सर्वसामान्यांसाठीच्या एसटीची स्थिती सुधारण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. राज्यातल्या 840 बस डेपोंच्या विकासाच्या दृष्टीनं शहरी भागातल्या डेपोचा विकास करताना तालुका आणि ग्रामीण स्तरावरही डेपो विकसित करण्यासाठी येत्या 2 महिन्यात समावेशक निविदा काढल्या जातील, असेही ते म्हणाले. सविस्तर चर्चेनंतर महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग विधेयक आणि महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग विधेयक, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण विधेयक 2025 सदनात एकमतानं मंजूर झालं. राज्यात बाईक टॅक्सी चालवण्यासाठी आवश्यक असलेली नियमावली